नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. निफ्टी आणि बँक निफ्टी डेली वर आपण बोलणार आहोत. तर आज मार्केट कसा होता आणि उद्या मार्केट कसा असेल त्याच्यावर आपण थोडासा प्लॅन करू. मित्रांनो, आज जो मार्केट होता जसं काल सांगितलं होतं तशी डोजी होती. तशीच आता सुद्धा पण तशीच त्या पद्धतीने स्पिनिंग टॉप बनलेले. आज जर पूर्ण दिवसभराचं जर बघाल, जसं आपण काल अनालिस केलं होतं की मार्केटला 22,300 हा जो सपोर्ट आहे, जर बघाल तिथे तर 22,300 हा सपोर्ट आहे. त्या बरोबर तिथे सपोर्टलाच आला तो आणि सपोर्ट घेतल्यानंतर तो वरती गेला. इथे एक आहे ना, त्यांनी एक हॅमर कॅन्डल बनली बघा. हॅमर कॅन्डल. आता ही 15 मिनिटाचं मी चार्ट लावलेला आहे. जर तुम्ही नीट बघाल, 5 मिनिटाच्या चार्टवर पण जेव्हा आपल्याला एंट्री घेतो आपण, तर 5 मिनिटाचा चार्ट लावतो. तर 5 मिनिटाच्या चार्टवर जर तुम्ही नीट बघाल तर बरोबर त्यांनी डब्ल्यू पॅटर्न बनवलेला. हा डब्ल्यू पॅटर्न जो आपण नेहमी प्लॅन करतो. दिसलं? डब्ल्यू पॅटर्न बघा. आला खाली. तो आला खाली आणि ब्रेकआउट झाला. परत तिथेच आला बघा. तिथेच सपोर्ट घेतला. कॅन्डल बनली आणि जो वरती गेला. तर हा डब्ल्यू पॅटर्न जवळजवळ तुम्हाला इतकी मोठी मुवमेंट त्याने दिली होती. परत एकदा इथे मुवमेंट दिली होती. तर 5 मिनिटच्या कॅन्डलला पण डब्ल्यू पॅटर्न झाला होता आणि प्लस दुसरं काय होतं की आपण काय बघतो की मित्रांनो, पॅटर्न तर बनलाय, पण तो हे बघा, 23,000ला, 22,300 जी आपली सपोर्ट लेवल होती. जसे आपण वयानुसार आपण सांगितलं होतं की ती सपोर्ट आहे आणि त्यानंतरच वर जाण्याचे चान्सेस आहे. जवळजवळ ₹400 म्हणजे 100 पॉईंटची मुवमेंट दिली. जरी मार्केट साईडवेज जरी दिसतोय, तरी पण मार्केटमध्ये चांगली मुवमेंट झाली मित्रांनो. ठीक आहे. तर उद्यासाठी आपण काय प्लॅन करणार आहोत ते आपण समजून घेऊया. तर उद्यासाठी पुन्हा तोच आहे. 22,300 जो आहे, 22,300 आपल्याला, 22,300 परत म्हणजे ही आपली सपोर्टचं काम करेल. ठीक आहे. आणि रेजिस्टन्स मित्रांनो आहे ना, 22,400च आहे सध्या तरी. विकलीच्या टाइम फ्रेम नुसार ह्या 100 च्या रेंज मध्येच उद्या मार्केट च सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसते मित्रांनो. पण हे बघा, तुम्हाला मी ते दाखवतो. विकलीच्या जर तुम्ही बघाल निफ्टीचं, तर बघा 22,400ला मोठा रेजिस्टन्स आहे. आता आपण 22,356 वर आहे. बरोबर तिकडेच आहेत आणि सपोर्ट पण बघा 22,300ला आहे. 22,400ला रेजिस्टन्स आहे. या 100 रेंज मध्येच उद्या मार्केट फिरू शकतो आणि जर कुठल्या साईडला तुटेल, तिथून जर खालच्या साईडला गेला तर 22,200 मोठी कॅन्डल आहे बघा, आणि वरती गेला तर 22,500 आहे डायरेक्ट. मधी त्यांना हे नाहीये. तर मोस्टली जो उद्याचा जो प्लॅन असेल निफ्टीमध्ये, जो आपण करणार आहोत, तो मोस्टली 22,300 ते 22,400 या कुठेही जेव्हा येईल आणि तेव्हा जेव्हा प्राइस ऍक्शन बनेल, तर इथे प्राइस ऍक्शन वर जाण्याची बनली तर आपण वर जाण्यासाठी करू. इथे जर प्राइस ऍक्शन खाली जाण्याची बनली तर खाली जाऊ. हे सपोर्ट आणि रेजिस्टन्सला आपण मित्रांनो रिस्पेक्ट करणार आहे. उद्या कुठे ओपन होतंय त्याच्यानुसार. जर 22,300च्या आसपास जर ओपन झाला तर आपण वरती जाण्यासाठी प्लॅन करू. पण कॅन्डल स्टिक किंवा प्राइस ऍक्शन पाहूनच आपण वर करणार आहोत. आणि जर का वरती 22,400ला ओपन जर झाला, गॅप अप जर झाला, तर आपण इथे प्राइस ऍक्शन काय बनते ती आपण बघू. जर वर जाणारी असेल तर आपण 22,500 पर्यंत इझिली पुढे 100 पॉईंट इझिली मिळतील. आणि जर ती प्राइस ऍक्शन प्रॉपर नसेल तर परत आजच्या लोला, आजच्या ज्या क्लोजिंगच्या इथे पहिला येईल आणि त्यानंतर 22,300 पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर उद्या कुठे ओपनिंग होते त्याच्यानुसार आपण त्याच्यावर प्लॅन करणार आहोत. आता वळूया आपण निफ्टीवरती, बँक निफ्टीवरती वळूया.
तर बँक निफ्टी काय सांगते मित्रांनो, बँक निफ्टी जर आपण डेलीच्या कॅन्डलमध्ये पहिला आपण बघूया. डेलीच्या कॅन्डलमध्ये बघा, हा मी झोन मार्क करून ठेवलाय. हा गॅप डाऊनचा झोन आहे. या गॅप डाऊनच्या झोनमध्ये अजून फिल झालेला नाहीये मित्रांनो. जेव्हा तो पूर्णपणे फिल होईल आणि त्यानंतरच तो नवीन हायला जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. तर आज काय राहिला, तर आज जवळजवळ जो मार्केट आहे आपला, तो स्मूथली वर गेला. फक्त एकच मोमेंट दुपारी एक आली होती, नाही तर मार्केट पूर्ण साईडवेज होऊनच गेला आणि परत साईडवेज झालेला आहे. ठीक आहे. पण तो हळूहळू काय करतोय, तर हळूहळू तो ही गॅप पर्यंत जाणार. म्हणजे जे आपलं 47,800 आहे, सॉरी 48,000 आहे, तिथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत आणि तिथे तो जाणारच आहे. कारण तो 47,500च्या वरती आहे मित्रांनो. त्याला रेजिस्टन्स मोठा नाही, रेजिस्टन्स हलका फुलका आहे 47,700 ला. जर उद्या कसं ओपन होतं त्याच्यावर आहे. आजची क्लोजिंग 47,582 आहे. जर उद्या ओपन जर झाला तर उद्या समजा जर का इथेच ओपन जर झाला, तर आपण 48,000च्या प्लॅनिंग नुसार आपण प्लॅन करणार आहोत. वर जाण्यासाठी आपण जास्त बुलिश असणार आहोत. समजा जर का तो गॅप अप जर झाला आणि 48,000च्या आसपास जर ओपन झाला, तर इथे आपण प्राइस ची वाढ बघणार. ती प्राइस एक्शन जर बुलिश असेल तर 48,500 आणि नंतर 49,100 साठी आपण प्लॅन करू. आणि जर प्राइस एक्शन निगेटिव्ह असेल तर 47,500 पहिला टार्गेट असेल आणि त्यानंतर 47 दुसरा टार्गेट असेल. या 1,000 पॉईंटच्या रेंजमध्येच मार्केट बँक निफ्टी असू शकतो. उद्या क्लोजिंग जी आहे, उद्या मित्रांनो थोडंसं काळजीपूर्वक काम करा. कारण उद्या बँक निफ्टीची क्लोजिंग आहे, म्हणजे एक्सपायरी आहे विकली. तर विकली असल्यामुळे थोडंसं तुम्ही त्याच्यावर प्लॅन करून काम करा. तर आपल्याला रेंज मिळालेली आहे. जर तुम्ही ओपन इंटरेस्ट नुसार जर बघितलात बँक निफ्टीचं काय प्लॅन आहे, तर एकदम क्लिअर कट दिसतंय की, हे बघा, क्लिअर कट दिसते 48,000 आणि खाली जर बघाल तर 47,000. हे 47,500 आणि 47,300 मोठा सपोर्ट आहे मित्रांनो. पण रेजिस्टन्स बघा, जर बघाल तर अजिबात नाही, डायरेक्ट 48,000 पर्यंत आहे. तो उद्या कसं ओपन होतं त्याच्यावरती आपण प्लॅन करू. आजच्या ह्याच्यात जर तुम्ही पाहाल तर एच डी एफ सी बँक आणि ICICI बँकनी चांगली मुवमेंट दिली आणि त्याच्या जीवावर बँक निफ्टी खूप सुपअप गेली. बघा आज HDFC बँक, त्यानंतर SBI बँक, SBI बँक जर तुम्ही बघाल तर खूप स्मूथली गेले. SBI ऑल टाइम हायच्या वरती जातोय आणि एकदम स्मूथली जातोय तो. SBI, HDFC बँक आणि ICICI बँक मित्रांनो, हे तिघं पण आज बुलिश होते. ICICI शेवटच्या क्षणाला परत ते हे केलं, ऑल टाइम हायच्या जवळ आहे. त्यांनी जवळजवळ ते सायकोलॉजी लेवल जी असते 1100 रुपयाची, 100ची लेवल आहे ही सायकोलॉजी लेवल आपण म्हणतो. कुठेही राऊंड फिगर येते ती. आणि तिथून त्यांनी थोडंसं रिव्हर्स केलं म्हणून निफ्टी थोडीशी, जर तुम्ही बघाल दुपारी थोडीशी खाली आली. पण HDFC बँक, HDFC, SBI बँकेने बँक निफ्टीला उचलून धरलंय मित्रांनो. तर तसंच होणार आहे. उद्या आपण पाहणार आहोत की उद्या काय होतंय. उद्या गॅप अप होते की गॅप डाऊन होते आणि त्यानुसार आपण प्लॅन करणार आहोत मित्रांनो. उद्या पुन्हा एकदा मी सांगतो, बँक निफ्टीची एक्सपायरी आहे, तर सांभाळून ट्रेड करा. उद्या तुमचे ऑप्शन शून्य होतील, याची काळजी घ्या मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.